नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राहू केतू येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यात तुमच्या राशीप्रमाणे काय धुमाकूळ घालणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. 18 तारखेला अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आहे. 18 मेला राहू केतूचं राशी परिवर्तन झालेलं आहे आणि जेव्हा जेव्हा राहू केतू राशी परिवर्तन करतात ते सगळ्याच राशींवर परिणाम करतात. काही राशींना लाभ होतो, काही राशींना नुकसान होतं. पण काही ना काहीतरी अनपेक्षित घटनांची मालिका हे राहू केतू आपल्या आयुष्यात घेऊन येतात हे नक्की. आणि त्या कुठल्या अनपेक्षित घटना आहेत तेच आता आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. भारतीय ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू छायाग्रह मानले जातात, ज्याचा थेट परिणाम सूर्य आणि चंद्रावर होत असतो. त्यामुळेच राहूचं गोचर म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये होणारा प्रवेश अत्यंत प्रभावशाली मानला जातो. विशेषतः मानसिक स्थिती, आकस्मिक घटना, विदेश यात्रा, भ्रम, व्यसन, राजकारण, गुप्त व्यवहार यासारख्या घटनांशी राहूला जोडलं जातं. आपणच आजच्या व्हिडिओमध्ये राहू बद्दल बोलणार आहोत. मेष पासून मीन पर्यंत सगळ्याच राशींबाबत चला तर मग सुरुवात करूया. 18 तारखेला राहू महाराजांनी प्रवेश केलेला आहे कुंभ राशीमध्ये आणि त्याचा परिणाम मेष राशीवर होणार आहे. की मेष राशीच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. हो, येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये मेष राशीचं उत्पन्न राहू महाराज वाढवू शकतात. समाजात मान सन्मान सुद्धा मिळू शकतो. नवीन व्यावसायिक संधी मेष राशीसाठी राहू घेऊन येतोय. जुने मित्र किंवा काही संपर्क तुमच्या मदतीला येतील. जुन्या मित्रांच्या मदतीने सुद्धा तुम्हाला काही नवीन गोष्टींचा लाभ होईल. सगळ्यात महत्त्वाचं शेअर मार्केट सारख्या गोष्टींमध्ये अनपेक्षित यश तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे मेष राशीसाठी थोडक्यात राहूचं हे गोचर चांगलं असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता वळूया वृषभ राशीकडे. वृषभ राशीवर काय परिणाम होणार आहे? तर वृषभ राशीच्या लोकांच्या येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये नोकरीत मोठे बदल पाहायला मिळतील. तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे कारण वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. मी सुरुवातीला म्हटलं तसं राहू जो आहे तो अनपेक्षित आणि अचानक घटनांचा कारक आहे. अगदी ध्यानीमनी नसताना काही गोष्टी घडतात, त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील, पण अशा अचानक घटना असतात ना, त्या राहूमुळे घडतात आणि म्हणूनच नोकरीमध्ये तुम्हाला वरिष्ठांशी जरा जुळवून घ्यायचं आहे. वृषभ राशीच्या लोकांनी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर खडीसाखर ठेवायची आहे. वरिष्ठांशी मतभेद होणार नाहीत याकडे लक्ष द्यायचं आहे. येणारे 1.5 वर्ष वृषभ राशीच्या लोकांनी त्यांचं घर आणि व्यवसाय किंवा नोकरी या दोन्हीमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाहीतर करिअर ओरिएंटेड होऊन कुटुंबाकडे दुर्लक्ष होते किंवा कुटुंबातल्या गोष्टींकडे अडकून कामात लक्ष लागत नाही असं घडू शकतं. तिथे सावध राहण्याची गरज आहे. मिथुन राशीसाठी राहू परिणाम करणार आहे त्यांच्या नशिबावर, त्यांच्या शिक्षणावर, तसंच त्यांच्या धार्मिक गोष्टींवर. काय करणार आहे राहू? धार्मिक प्रवास घडवून आणू शकतो. अध्यात्माची ओढ राहू तुमच्यासाठी वाढवू शकतो. उच्च शिक्षणासाठी तुम्ही परदेशात जाण्याची सुद्धा शक्यता आहे. गुरु असतील किंवा वडील असतील, जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याशी मात्र मतभेद तुमचे होऊ शकतात. तिथे तुम्हाला शांत राहावं लागेल. थोडीशी भाग्याची साथ मिळत नाही असं सुद्धा तुम्हाला येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये वाटू शकतं. पण तुम्हाला प्रयत्नांमध्ये कमतरता करायची नाहीये. प्रयत्न करत राहायचे आहेत. कर्क राशीसाठी अचानक आर्थिक फायदा आणि तोटा दोन्ही घडू शकतं. म्हणजे अचानक घटना तर एकतर अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो किंवा अचानक आर्थिक तोटा सुद्धा होऊ शकतो. दोन्ही गोष्टी घडू शकतात. येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये आरोग्याच्या समस्याकडे कर्क राशीच्या लोकांनी लक्ष द्यायचं आहे. कर्क राशीच्या लोकांची गूढशास्त्राकडे ओढ वाढवणार आहे. थोडीशी मानसिक अस्थिरता हा राहू तुम्हाला देणार आहे. काय उपाय करायचे यावरही आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत की राहू जर अनुकूल नाहीये तर त्यासाठी कुठले उपाय तुम्ही येणाऱ्या 1.5 वर्षभर करायला हवे जेणेकरून तुम्हाला राहू येणाऱ्या अडचणी दूर होतील. सिंह राशीच्या वैवाहिक जीवनात थोडासा तणाव जाणवू शकतो. व्यावसायिक भागीदारी सुद्धा धोक्यात येऊ शकते. समाजात चुकीच्या गोष्टी तुमच्याबद्दल पसरल्या जाऊ शकतात. म्हणूनच संयम राखण्याचा सल्ला सिंह राशीच्या लोकांना येणाऱ्या 1.5 वर्षासाठी दिला जातो. आता अर्थात हे राहूच्या राशी परिवर्तनाचा फळ आहे. इतर ग्रहांचे सुद्धा परिणाम होत असतात. त्यामुळे कधी कधी एखाद्या ग्रहाचा नकारात्मक परिणाम दुसऱ्या ग्रहाचा सकारात्मक परिणाम यामुळे गोष्टी बॅलन्स होतात. पण एक साधारण राहूचा काय परिणाम होणार आहे ते आपण बघत आहोत. पण टेन्शन घेण्याची गरज नाही. सगळ्या गोष्टींवर ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय आहेत. ते उपाय व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत. आता वळूया कन्या राशीकडे. कन्या राशीच्या लोकांची कर्जमुक्ती हा राहू करवेल. प्रतिस्पर्धावर विजय तुम्ही मिळवाल. नोकरीसाठी हा काळ योग्य म्हणावा लागेल. नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ योग्य आहे. आरोग्यातही सुधारणा होताना दिसेल. एकंदरीतच काय तर कन्या राशीच्या ज्या 3 गोष्टी आहेत रोग अर्थात आरोग्य, शत्रू, प्रतिस्पर्धी, ऋण अर्थात कर्ज या तिन्ही गोष्टींची सेटलमेंट तुम्हाला राहू दे येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये करून देणार आहे जे तुमच्यासाठी चांगलं असेल. तूळ राशीबद्दल सांगायचं झालं तर तूळ राशीची जी लोक प्रेमात आहेत त्यांच्या प्रेम संबंधामध्ये हा राहू जरा गोंधळ निर्माण करू शकतो. तुमच्या जोडीदारासोबत संवाद चांगला ठेवा. प्रत्येक गोष्ट जोडीदारासोबत शेअर करा. लपवाछपवी करू नका. संतती संबंधी काही चिंता सुद्धा तूळ राशीला येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये जाणवू शकतात. जोखीमदायक गुंतवणूक करणं तूळ राशीच्या लोकांनी टाळायचं आहे आणि अभ्यासामध्ये एकाग्रतेचा थोडासा अभाव विद्यार्थ्यांना जाणवणार आहे. राहूचे उपाय केले असता या सगळ्या समस्यापासून निश्चित सुटका मिळणार आहे. ते उपाय व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत.
वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरातलं वातावरण हा राहू थोडं अस्थिर करू शकतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्या आणि शक्यतो या काळामध्ये वाहन खरेदी टाळावी किंवा जर घ्यायचंच असेल तर तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेऊनच वाहन खरेदी करावी. मालमत्तेचे व्यवहार करतानाही जपून करावेत, कारण की हा राहू वृश्चिक राशीच्या मात्रप्रेम, मालमत्ता आणि घर या गोष्टींवर परिणाम करणार आहे. धनुराशीला हा राहू साहस आणि पराक्रम देणारा ठरेल. नवे संपर्क तुमचे जुळतील, नवीन लोकांच्या तुम्ही संपर्कामध्ये याल, ज्याचा लाभ तुम्हाला होईल. भावंडांशी संबंध सुधारतील, छोटे छोटे प्रवास घडतील, ज्या प्रवाशांचा सुद्धा तुम्हाला लाभ होईल. मकर राशीच्या धन, वाणी आणि कुटुंब या 3 गोष्टींवर हा राहू परिणाम करणार आहे. तो चांगला आहे की वाईट ते बघूया. आर्थिक तणाव मकर राशीच्या लोकांना या राहूमुळे थोडासा जाणवू शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातोय, कारण राहूचा जेव्हा परिणाम होतो तेव्हा जीभ घसरते आणि कुठेही काही बोललं जातं. म्हणूनच आधीच आपल्याला माहित आहे तर आपण आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवू शकतो, कारण बोलण्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर तुमच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात. जुनी मालमत्ता विक्रीचा सुद्धा विचार तुम्ही या काळामध्ये करू शकता. स्वभावामध्ये थोडासा आडमुठेपणा कुंभ राशीचा येऊ शकतो. अहंकारात वाढ होऊ शकते. थोडंसं सावध राहा. अहंकार वाढू देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. या काळात तुमचा थोडासा मानसिक गोंधळ वाढतोय असेही तुम्हाला वाटू शकतं, परंतु कुठलीही गोष्ट विचार करून समजदारीने हाताळली असता प्रत्येक समस्येवर उपाय निघू शकतो. मीन राशीच्या 3 गोष्टी परिणाम करणार आहे. एक म्हणजे खर्च. परदेशाशी संबंधित गोष्टी असतील किंवा तुमच्या कौटुंबिक असतील, अनावश्यक खर्च वाढू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला मीन राशीच्या लोकांना दिला जातो. चांगली घटना अशी घडू शकते की परदेश गमनाचे योग मीन राशीच्या लोकांसाठी हा राहू घेऊन येतोय, पण त्याचबरोबर काही मानसिक चिंता सुद्धा तुम्हाला सतावू शकते. पण अर्थात आणखीन एक चांगली गोष्ट, तुमच्या आध्यात्मिक साधनेसाठी हा काळ योग्य असणार आहे. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा मानसिक चिंता येतात किंवा मन अस्वस्थ होतं तेव्हाच आपण देवाकडे धाव घेतो, बरोबर? त्यामुळे मीन राशीसाठी आध्यात्मिक गोष्टीसाठी हा काळ उत्तम म्हणावा लागेल. आता बघूया की राहूचे कुठले उपाय करायला हवेत. सगळ्यात पहिली गोष्ट, राहूचा जो बीज मंत्र आहे त्याचा जप 108 वेळा तुम्ही रोज करू शकता. तो बीज मंत्र याप्रमाणे आहे: ओम ब्राम ब्रीम ब्रूम सम राहवेमी नमः. हा मंत्र तो आहे. या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. नसेल मंत्राचा जप करायचा तर काळे उडीद नारळ किंवा लोखंड शनिवारच्या दिवशी दान करणं सुद्धा लाभदायक ठरते. या सगळ्या उपायांपेक्षा बेस्ट उपाय म्हणजे रोज हनुमान चालीसा वाचावी. यामुळे सगळे ग्रहदोष दूर होतात, मानसिक अस्थिरता राहू देतो आणि त्यासाठी ध्यानधारणा आणि तुमची साधना, तुमची गुरुभक्ती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राहू केतू येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यात तुमच्या राशीप्रमाणे काय धुमाकूळ घालणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.